हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत बडीशेपचा सरबत। उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये दुपारचं काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं ज्यूस वगैरे करून। बडीशेप ही खूप उपयुक्त आहे पोटासाठी। आपल्या बडीशेप खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि पचन संस्था पण चांगली चालते। अशी उपयुक्त अशी ही बडीशेप आहे। तर ह्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं तेही मी त्यात दाखवणार आहे। आता प्रीमिक्स बनवणार आहोत, त्यासाठी आपण 2 ते 3 चमचे ही बडीशेप घेतलेली आहे। 4 वेलच्या, मी ते 1 चमचा जिरे वापरणार आहे। साखर, हे मिश्रण आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे। बघा, मी हे मिक्सचर छान असं बारीक केलेलं आहे। इथे तुम्ही चाळून पण घेऊ शकता, पण मी हे असंच वापरणार आहे। याचा सुगंध एवढा मस्त पसरलेला आहे, कारण वेलची आणि बडीशेपला एक वेगळा असा सुगंध असतो। त्याचा सुगंध असा मस्त पसरला आहे। आता हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण एका छोट्या बरणीमध्ये काढून घेऊया। असं प्रीमिक्स बनवून तुम्ही हे ठेवू शकता, फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, असं वरती ठेवलं तरी चालतं। आणि दुपारच्या वेळेला मुलांना हे थंड पाण्यामध्ये घालून थोडीशी साखर ॲड करून तुम्ही याचं मस्त सरबत बनवून देऊ शकता। बघा किती मस्त असं आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण हे बंद करून ठेवून देऊया। हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण इथे ह्याचं सरबत बनवूया। इथे आपण आता सरबत बनवणार आहोत बडीशेपचा। तर आपण लिंबू कट करून घेऊया। आता आपण एका बाउलमध्ये हे प्रीमिक्स काढून घेऊया। जेवढं तुम्हाला सरबत बनवायचं असेल ना तेवढं हे प्रीमिक्स वापरायचं आहे। इथे मी 2-3 ग्लास बनवणार आहे, तर त्यासाठी मी 2-3 चमचे हे प्रीमिक्स वापरणार आहे। साखर, पुदिना, मीठ। इथे मी सब्जा भिजत घातला होता। सब्जा तुम्ही उन्हाळ्यात खाल ना तर खूप फायदा आहे, कारण हा खूप थंड आहे, म्हणून मी इथे सब्जाचा वापर करणार आहे। आता आपण लिंबू पिळून घेऊया। बर्फ टाकूया। आता याच्यामध्ये पाणी ऍड करूया। आणि छान असं हलवून घेऊया। बघा किती मस्त असं आपला सरबत इथे तयार झालेला आहे। तुम्ही उन्हाळ्यात दुपारच्या वेळेला असं सरबत करून पिऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता। बघा छान असं हलवून घ्यायचं। मस्त आपला बडीशेपचा सरबत इथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।